श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने, ऐकल्याने दुःख, दारिद्र्य, काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. नमस्ते तू महामाये, श्रीपीठे सूरपूजिते, शंख चक्र गदा हस्ते, महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे, कोलासूर भयंकरी, कुमारी वैष्णवी ब्रह्मी, महालक्ष्मी नमोस्तुते. भगवती लक्ष्मी माते, सेवा करी यथामते, यथाशक्ती तव भक्ती मान्य करी तू माऊली. मी बालक अज्ञ म्हणून सेवेत चूक क्षमा करोनी, भक्तासाठी येई गे धावोनी, प्रसन्न होई आम्हावरी. कृपा करी आम्हावरी, तू रहावे घरी दारी, दारिद्र्य दुःख निवारी, सुखी ठेवी सकळिका. विपुल होवो धनसंपत्ती, कधी न येई आपत्ती, दीर्घायू असो संतती, भाग्य तेजस्वी करी. कमळासने सूरपूजिते, शंखचक्र गदा हस्ते, महामाये जगन्माते, लक्ष्मी देवी नमोस्तुते. ऐशी करावी प्रार्थना, घाली साष्टांग नमना, पूर्ण होती मनकामना, व्रत ऐसे आचरिता. ओम श्रीं नमः. लक्ष्मी मंत्र. संकल्प सिद्धी साक्षात. सहस्त्र जप रोज करी, नित्येने करोनिया. ओम श्रीं नमः या मंत्राचा रोज 1000 जप केल्यास फार चांगले अनुभव येतात. श्री महालक्ष्मीने दरवर्षी हे व्रत करणाऱ्यांना मी सुखी व समृद्ध करीन असे अभिवचन दिल्याचे पद्मपुराणांमध्ये सांगितले आहे. व्रताच्या दिवशी उपवास करावा, केळी, फळे, दूध घ्यावे, उपाशी राहू नये. रात्री गोडाचे जेवण करून देवीला नैवेद्य दाखवून सर्वांसह भोजन घ्यावे. पोथी वाचताना एकाग्रता व शांतता असावी. अशा वेळी महालक्ष्मीचे अस्तित्व गुप्त स्वरूपात जाणवेल. शांतता व मनाची एकाग्रता असणाऱ्यांना सुवासही जाणवेल.